रोज रात्री लाडू आहे ना पूर्ण पाण्याने ओली झाल्याशिवाय काही झोपतच नाही. इथे ना मस्तपैकी लिंबू उतरवून घेतले झाडावरनं, कारण की 20 रुपयाला 3 लिंबू झाले, त्यामुळे पटकन लिंबू उतरवून घेतले. आणि त्या आई आणि लाडूच्या वेगळ्याच मस्ती चालू होती आणि मी म्हटलं चला तो त्यांची मस्ती चालू राहू द्या. आणि इथं आम्ही बाहेर घराच्या बाहेर निघालो आणि लाडू गाडीवर पेंगून झोपणार नाही असं होणारच नाही. त्यानंतरून आहे ना लाडूचं माझं प्रेम इतकं होतं चालू होतं. भाईला म्हटलं घरात तर घरात बाहेर पण होतो जाते का. इथं साहेबांना म्हटलं बिर्याणी खायचं सोडून नाही, इथं सांडासांडीच जास्त होती. आणि तिकडनं आल्यानंतर लाडू पाण्याने ओली होणार नाही आणि मी पाण्याने खेळणार नाही असं होणारच नाही. लाडूपेक्षा लहान तर मीच होऊन जाते. मी पण पाण्याने खेळत होती आणि ती पण पाण्याने खेळत होती. सगळ्या गाड्या धुवून घेतले, झाडाला पाणी देऊन टाकलं आणि आम्ही पाणी खेळल्याशिवाय आम्हाला काही झोप लागत नाही. आम्ही काही बिना ओल्लं व्हायचं झोपत नाही. पण रोज आम्ही ओल्लं झाल्याशिवाय आणि कपडे चेंज केल्याशिवाय काही झोपतच नाही. आम्हाला रोज असंच खेळायला लागतं. आम्ही रोजच असं खेळतो. कोणाला प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्हाला सांगू शकता की रोज ओलं करायचं नाही बाळाला नाही. आणि गरमी किती चालू आहे नाशिकमध्ये आपल्यालाच माहिती. नाशिक सध्या राजस्थान झालेलं आहे, त्यामुळे त्या राजस्थानमध्ये राहण्यासाठी ना पोरांना पण थोडंसं पाण्याने खेळू द्यायचं. नाही तर मी तिला कधीच पाण्याने खेळू देत नाही. तर फटाफट रात्री आता आमचं रोजच आहे ना, आई गेल्यापासून रोजच स्वयंपाक लेट होतो आणि रोजच जेवण लेट होतं, कारण की आम्हाला टाईमपास करायला वेळच भेटत नाही ना. मस्तपैकी स्वयंपाक करून घेतलं, पटापट जेवण केलं आणि लाडू बेडरूममध्ये मसाल्याच्या डबे नेऊन स्वयंपाक करत होती. माझा स्वयंपाक बाजूला सरायला, मॅडमचा स्वयंपाक चालू होता.